नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो बुद्धाय. जय भीम मंडळी. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे धम्मसंघांच्या या यूट्यूब चॅनलवर. आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं भंते महामोगलान यांच्या जीवनीबद्दल. कशाप्रकारे त्यांचा जन्म होतो, कशाप्रकारे त्यांचे मित्र सारेपुत्त उपतिस्थ हे आता बुद्धांकडे पोहोचलेले आहे आणि बुद्धांच्या संघामध्ये आता यांनी प्रवज्जा धारण केलेली आहे, भिक्षू झालेले आहेत. कालांतराने धम्माचा अभ्यास करत असताना एकांतवासमध्ये गेल्यानंतर दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी जातात. आपलं आपलं आलंबन घेऊन ध्यान साधना करत असतात, समत विपश्यना करत असतात आणि कालांतराने अरहंतसुद्धा होतात. भगवंत महामोगलान यांचं गुणगान गाताना म्हणतात की अशा प्रकारे माझा हा महामोगलान ह्या गोष्टींमध्ये अग्र आहे, श्रेष्ठ आहे. बुद्ध म्हणतात एतं अग्गं भिक्कवे मम सावकानं भिक्कुनं इद्धिमंतानं यंगिदंग महामोगलानो. इद्धिमंतानं जे लोक इद्धिमध्ये रिद्धीमध्ये समजा सुपर नॅचरल पॉवर्समध्ये, ठीक आहे, जे सगळ्यात अग्र आहेत बुद्धांनंतर, जे सगळ्यात अग्र आहे याच्यामध्ये महामोगलानो आहेत. अशा प्रकारे भगवानांनी बरेचदा महामोगलान आणि भंते सारेपुत्त यांची वावा केलेली आहेत. सारेपुत्त, महामोगलान, त्याचबरोबर महाकाश्यप हे अशा प्रकारचे भिक्षुसंघ होता की जे बुद्धांसमानच त्यांचं वागणं, बुद्धांसमानच त्यांचं राहणीमान होतं. बुद्धांसारखेच ते प्रवचन द्यायचे खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप चांगल्या प्रकारे. बुद्धांनी स्वतः त्यांची खूप गुणगानसुद्धा गायलेलं आहेत आणि हे आपल्याला बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतं, बऱ्याच ठिकाणी वाचायलासुद्धा मिळतं. अशा प्रकारे आज परत आपण ह्या विषयावरती थोडीफार चर्चा करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की संघभेद होतो. बुद्धांच्या काळामध्ये सुद्धा संघभेद झालेला आहे. आपण जो काही धम्म फॉलो करतोय हा थेरवादमध्ये येतो, ज्याला काही लोक हिनयानसुद्धा म्हणतात, पण हा मुळात थेरवाद आहे. कालांतराने भगवान बुद्धांच्या 100 वर्षानंतर जेव्हा दुसरी महासंगती होती तेव्हा त्याचा मूळ उद्देश असतो की एक महासंघिक खूप मोठा संघ असा भगवंतांच्या शिकवणीपासून थोडाफार दूर झालेला आहे आणि तो काही गोष्टींची मागणी करतोय. तो विनयामध्ये 10 प्रकारच्या गोष्टींची मागणी करतोय, सवलत मागतोय की आम्ही रात्री पण जेवू शकलो पाहिजे, आम्ही मीठसुद्धा वापरलं पाहिजे, आम्ही जर दुसऱ्या गावामध्ये गेलो तिथे पण जेवलं गेलं पाहिजे, वगैरे 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 अजून खूप साऱ्या गोष्टींची ते डिमांड करत होते. आणि जे बुद्धांच्या थेरवाद परंपरामध्ये असलेल्या विनयाला शोभत नव्हतं किंवा ते त्याच्या खूप विसंगत होतं आणि ते जर 10 गोष्टी मान्य केल्या गेल्या असत्या तर विनय फार तुटला असता आणि भविष्यामध्ये धम्मावरती सुद्धा याचा खूप सारा असर पडला असता. ही होती दुसरी संगती, महासंगती. तेव्हा संघभेद झाला आणि मग कालांतराने 2 संघ झाले आणि मग हे 2चे 18 होत गेले पुढे. अशा प्रकारे संघभेद आपण बघितला आणि संघभेद करणारा व्यक्ती हा नरकामध्ये जातो असं सुद्धा आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. कशा प्रकारे कोणते कोणते कर्म केलं की त्याच्यानंतर माणूस सरळ हा नरकामध्येच जातो, अशा प्रकारे गोष्ट आहे. संघभेद त्यातला एक आहे. आज आपण बघूया कशा प्रकारे संघभेद झाला गेला होता बुद्धांच्याच वेळेस आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका बजावली संघाला वाचवण्यासाठी सारेपुत्त आणि महामोगलान यांनी. कशा प्रकारे आपण आज ते बघूया. त्याचबरोबर संघामध्ये भेद होण्याचे कारण काय आहेत. संघ जर विनयावरती शाबूत नाही आहे, विनयाचं पालन करत नाही आहे, त्याला कोण जबाबदार आहे हे सुद्धा आपण या विषयावरती बघूया. त्याचबरोबर महामोगलान यांच्या जीवनीबद्दल आपण बघत आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की कशा प्रकारे महामोगलान हे वारले होते किंवा आपल्याला खूप सारी कथा माहिती आहे की महामोगलांसोबत असं झालं, त्यांना काही लोक मारायला आले, मग त्यांनी त्यांचे तुकडे तुकडे केले, बरोबर. मग अजून एक कथा चालते की बाबा त्यांच्या काय कवटीची वाट्या बनवल्या, मग मध्ये दिवे लावलेत, मग इतर लोकांनी अशा प्रकारे दिवाळी साजरी केली. अशा खूप साऱ्या गोष्टी पसरलेल्या आहेत समाजामध्ये. मला काही लोकांनी मेसेज केला, सर दिवाळीबद्दल काही बोला सर. मी म्हटलं थांबा, दिवाळी खूप जोरात आहे आणि लोक सध्या ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे. कालांतराने आपण याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू. खूप लोकांनी व्हिडिओ बनवलेले आहेत, काहीच्या काही माहिती सांगितलेली आहेत. त्याचबरोबर विरोध करणारे सुद्धा बरेच आहेत. पालीचा कुठलाही संदर्भ न घेता सरळ सरळ विरोध करायला लागतात. या लोकांचंही मला भरपूर नवल वाटतं. बघू आपण पुढे त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवूया. आता सध्या आपण बोलूया महामोगलान यांच्याबद्दल, कशा प्रकारे संघभेद झाला गेलेला आहे आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की कशा प्रकारे महामोगलान यांनी त्यांचं परिनिब्बाण त्यांनी कशा प्रकारे प्राप्त केलं, जरी त्यांची हत्या झाली तरी. ठीक आहे, हे आपण पुढच्या 3ऱ्या भागामध्ये बघूया. ठीक आहे. भंते महामोगलान यांच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत, पण त्याचबरोबर एका भिक्षूचंही या ठिकाणी भरपूर वर्णन येणार आहे. ते आहे म्हणजे देवदत्त. देवदत्ताला भरपूर बदनाम केलेलं आहे. नक्कीच त्यांचं कामसुद्धा तसंच होतं, पण देवदत्त हे किती पराक्रमी होते. देवदत्त
हे किती खतरनाक त्यांची ध्यान साधना पण होती आणि त्या ध्यान साधनेच्या माध्यमातून त्यांनी कशाप्रकारे खूप साऱ्या रिद्धीसुद्धा प्राप्त केल्या होतात, हे बरेच कमी लोकांना माहिती आहे. असो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणी ना कोणी देवदत्त असतोच. आणि जर तो देवदत्त तुम्हाला त्रास देत आहे, मग तो कोणीही व्यक्ती असेल, आपल्या परिवारामध्ये, मित्रपरिवारामध्ये, तर असंच समजा की तो व्यक्ती तुमच्या पारामी पूर्ण करायला तुम्हाला मदतच करत आहे. तुमची खंती पारामी पूर्ण हो, तुमची मेत्ता पारामी पूर्ण हो, अशाच प्रकारे बरेच लोकांनी याच्यावरती खूप सारे रिसर्च पेपरसुद्धा केलेले आहेत की बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्तीसाठी देवदत्त किंवा देवदत्तासारखे व्यक्ती भरपूर मदत करतात. कारण की अशाच कठीण परिस्थितीमध्येच बोधिसत्व आपल्या पारमी पूर्ण करू शकतो, बरोबर. त्रासामध्ये, प्रॉब्लेममध्ये, एव्हरी प्रॉब्लेम कम्स विथ इक्वल ऑर ग्रेटर ऑपॉर्च्युनिटी किंवा काहीतरी असे एक काहीतरी म्हणसुद्धा आहे, बरोबर. या ठिकाणी आपण बघू की देवदत्त नेमकं कसा होता, बरोबर. देवदत्त हा बुद्धांचा चुलत भाऊ. लहानपणापासूनच भरपूर मनामध्ये ईर्ष्या आणि फक्त ह्या जन्मामध्ये नाही तर जातकाच्या भरपूर कथांमध्ये आपल्याला देवदत्त दिसतो की कशा प्रकारे त्याने बोधिसत्वाला मारण्याचा प्रयत्न केला, बोधिसत्वाला मारलंसुद्धा, ठीक आहे. आणि खूप कट रचला वेगळे वेगळे वेगळे, हे आपल्याला जातक कथांमध्ये बरेचदा दिसतं. आणि ह्या जन्मामध्ये सुद्धा देवदत्त असाच करत आहे. कालांतराने बुद्धांच्या संघामध्ये सुद्धा येतो, बुद्ध त्याला प्रवचित सुद्धा करतात, पण त्याची ध्यान साधना थोडी चांगली असते. मागच्या जन्माचं काही पुण्य पण असेल तर एक इद्धी प्राप्त होते, बरोबर. आणि त्या इद्धीच्या बळावरती अनेक लोकांना वशमध्ये करणं, राजा अजातशत्रू याला वशमध्ये करणं आणि त्याचबरोबर बुद्धांना मारण्यासाठी प्लॅन करणं, असे बरेच सारे वाईट हेतू देवदत्ताचे सुद्धा होते. आणि एका वेळेस देवदत्त बुद्धांकडे जातो आणि बुद्धांना 5 गोष्टी मागतो आणि बुद्ध त्याला नकार देतात की ह्या 5 गोष्टी सध्या तरी संघामध्ये ॲड करणं कठीण आहे. आणि कालांतराने तो थोडा रागे भरून, त्याला वाईट वाटतं आणि त्याचे जे इतर 500 फॉलोअर्स आहेत ते घेऊन तो एका दुसऱ्या ठिकाणी जातो. त्याला असं वाटतं की नाही, आता मी संघ वेगळा केला पाहिजे, ओके, माझे फॉलोअर्स मी आता वेगळे घेऊन जातो. बुद्ध काही ह्या 5 गोष्टी ऐकत नाही आहे, वेगळे वेगळे वेगळे. कालांतराने संघ फूट होते आणि 2 ग्रुप आता पडलेत. एक खूप मोठा संघ बुद्धांकडेच आहे, पण 500 लोक घेऊन 500 नवीन नवीन भिक्षू जे काल परवा संघामध्ये आले असतील, नवीन असतील, त्यांना काही जास्त माहिती नाही आहे, तर ते लगेच त्यांचं माइंड वॉश होऊन गेलं, ब्रेन वॉश होऊन गेलं आणि ते आता देवदत्तासोबत एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेलेत. ठीक आहे, स्टोरी तर पुढे आहे, आपण ते बघूया. पण देवदत्ताने नेमकं काय मागितलं असेल की बुद्ध नाही म्हणाले. एक मिनटं विचार करा. देवदत्त नेहमी बुद्धांना मारण्यासाठी तत्पर होता, बुद्धांना मारण्यासाठी खूप प्रयत्न केले वेगळे वेगळे, पण देवदत्ताने काय 5 गोष्टी मागितल्या असेल, ठीक आहे. एकदा 1 मिनटं फक्त विचार करा, बरोबर. असंच काहीतरी गंभीर खतरनाक मागितलं असेल आणि म्हणूनच बुद्ध नाही म्हटले असतील, बरोबर ना, असं वाटलं असेल ना. पण बघा देवदत्त काय मागतोय. सगळ्यात पहिलं आहे अरण्यक. अरण्यक म्हणजे काय की भिक्षू लोकांनी फक्त जंगलामध्येच राहिलं पाहिजे. भिक्षू लोकांनी फक्त जंगलामध्येच राहिलं पाहिजे. भिक्षू लोकांनी विहाराचं निमंत्रण किंवा विहार स्वीकारलं नाही गेलं पाहिजे, विहारामध्ये राहिले नाही पाहिजे, ते फक्त जंगलामध्येच राहिले पाहिजे, ते अरण्यक पाहिजे. अशा प्रकारे सगळ्यात मोठी गोष्ट देवदत्त ठेवतात बुद्धांकडे. याचा मागचा हेतू काय, खूपच कठीण आहे ना, की भिक्षू लोकांनी फक्त जंगलामध्येच राहिलं पाहिजे. त्यांचा उद्देश बघा काय होता, ठीक आहे. पुढे पाहिलं काय, अरण्यक, की अरण्यामध्येच राहिलं पाहिजे. दुसरं आहे पिंडपातिक. पिंडपातिक म्हणजे काय, भिक्षू लोकांच्या हातामध्ये पात्र आहे आणि ते पात्र घेऊन ते गावोगावी फिरतील, जास्तीत जास्त ते 7 घरं मागतील, पात्र भरलं तेवढंच भिक्षा ग्रहण करतील, ठीक आहे. एखाद्या उपासकाने निमंत्रण दिलं, ते निमंत्रण स्वीकारायचं नाही, फक्त पिंडपात करायचं. अशा प्रकारे ही दुसरी मांग होती. तिसरं आहे पांशकुलिक. पांशकुलिक म्हणजे काय, हा धुतांगाचा प्रकार आहे. आत्तापर्यंत जे आपण बघतोय ना ते धुतांगच आहे सगळे. तिसरं पांशकुलिक. काय पांशकुलिक, चिवर जर कोणी दान देत असेल तर चिवर घ्यायचं नाही आहे. उखरड्यावरती, रस्त्यावरती कुठे पण पडलेले जे कापडं असतात, कापडं गोळा करायचे आहेत, त्याला धुवायचं, त्याला शिवायचं, त्याला कलर करायचा. मग कुठे काही आपलं चिवर फाटलं असेल त्याला ते ढिगे लावायचे किंवा त्या कापडांपासून, त्या चिंध्यांपासून तुमचं चिवर बनवायचं. असं पांशकुलिक. बुद्धांच्या वेळेस सगळंच भिक्षू पांशकुलिक होते. पण नंतर कालांतराने लोक चिवरदान देऊ लागले, तर तशा चिवराचा स्वीकारसुद्धा करू लागले, ठीक आहे. पण यांचं म्हणणं होतं की नाही, स्वीकार करायचं नाही, 500 वरतीच राहायचं. अशा प्रकारे. चौथा आहे रुक्खमूलिक. रुक्खमूलिक म्हणजे काय, भिक्षू लोकांनी फक्त झाडाखालीच राहिलं पाहिजे. दुसऱ्या ठिकाणी कुटी बनवून, दुसऱ्या ठिकाणी विहार बनवून अजिबात राहिलं नाही पाहिजे, नाहीतर ते पाप असेल, ते चुकीचं असेल, ते विनयभंग असेल. अशा प्रकारे ही चौथी मागणी देवदत्त बुद्धांसमोर ठेवत आहेत. तुम्ही 4 गोष्टींचा विचार करा, ठीक आहे. हे सगळे
धुतांगामध्येच येतात. पण हे कंपल्सरी करायचा प्रयत्न होता की हे कंपल्सरी असलं पाहिजे, असंच केलं पाहिजे, बरोबर. आरण्यक आहे, पिंडपातिका आहे, पंसुकुलिका आहे, नंतर रुक्खमूलिका आहे. आणि पाचवं बघा किती महत्त्वाचं आहे. देवदत्त म्हणतात बुद्धांना की भंतेजी हे पाचवं पण घे, तुम्ही ॲक्सेप्ट करा. कुठलं आहे पाचवं? तर भिक्षू संघ कुठल्याही पद्धतीचं मांस किंवा मासे किंवा कुठल्याही प्रकारचं मांस आपल्या पात्रामध्ये घेणार नाही, दानामध्ये स्वीकार करणार नाही, असं 5 गोष्टी देवदत्त बुद्धांकडे मागतायत, बरोबर. पहिलं काय आहे? अरण्यक, फक्त जंगलामध्येच राहतील. नंतर पिंडपातिक, फक्त पिंडपात घेतील, बरोबर. तिसरं पंसुकुलिक, फक्त चिंध्या जी सापडतील कापड ते गोळा करतील आणि त्याच्याने चिवर बनवतील. चौथं काय आहेत? रुक्खमूलिक, झाडाखालीच राहतील. आणि पाचवं काय आहे? कुठल्याच प्रकारचं मांस, मच्छी म्हणा, इतर मांसाचा प्रकार हे त्यांच्या पिंडपातामध्ये घेणार नाही. खरं बघायला गेलं तर हे धुतांगाचे प्रकार आहेत, पण हे सगळेजण आपापल्या पद्धतीने याला फॉलो करत असतो. नक्कीच बुद्धांनी भविष्य बघून, फ्युचर बघून हे याला नकार दिलाच असेल. यातल्या काही गोष्टी धुतांगामध्येच आहेत, पण धुतांगामध्ये संघ किती आहे? बुद्धांच्या वेळेस भरपूर संघ धुतांगामध्ये होता. कालांतराने धुतांग फॉलो करणाऱ्या, पालन करणाऱ्या भिक्षू लोकांची संख्या कमी कमी होत गेली. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये एकादुक्कात काही मोजकेच भिक्षू संघ आहे जे धुतांगाचं पालन करत आहेत. विचार करा, जर आताच्या काळामध्ये ह्या 5 गोष्टी विनयामध्ये असल्या असत्या तर खरंच याचं पालन झालं असतं का? बरोबर. नक्कीच बुद्धांनी खूप चांगला भविष्य बघून, खूप चांगला भविष्य काळ बघून, भविष्यामध्ये कशा प्रकारे संघ चांगल्या प्रकारे राहू शकतो, काय संघासाठी योग्य असेल, बरोबर असेल, हे बघूनच या गोष्टीला नकार दिलेला आहे. नक्कीच बुद्ध हे दूरदृष्टीवादी होते, बरोबर. आणि म्हणूनच या गोष्टींना बुद्धांनी नकार दिलेला आहे. नक्कीच ह्या गोष्टी इतक्या वाईट आहेत का? नाही. आज भरपूर लोक अशा प्रकारे याला फॉलो करतात. जंगलामध्ये निघून, सगळे नाही, एखाद तरी, की जंगलामध्ये निघून जातील, एकांतवासमध्ये राहतील, बरोबर. त्याचबरोबर समजा विहाराचा त्याने त्याग केलेला आहे, जंगलामध्येच राहत आहेत. समजा पिंडपातिका आहेत, पण पिंडपात करणारा व्यक्ती हा निमंत्रण स्वीकारू शकत नाही अशी पण गोष्ट नाही आहे. ते निमंत्रण स्वीकारू शकतात, कारण की उपासक उपासिकांना त्यांच्या पारमी पूर्ण करण्यासाठी दान द्यावं लागतं आणि ते दानाची संधी भिक्षू संघाने उपलब्ध करून द्यावी, म्हणून त्यांना सुद्धा निमंत्रण स्वीकारावं लागतं. अशा प्रकारच्या ह्या गोष्टी आहेत. पुढे सगळ्यात महत्त्वाचं की मांस मच्छी हे दानामध्ये घेतले नाही गेलं पाहिजे. साहजिकच आहे, बरेच भारतामध्ये सुद्धा असे ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी लोकांचं स्टेपल फूड, मेन मुख्य पदार्थ हा नॉनव्हेजच असेल. समुद्रकिनारी आपण जाऊत, ओके, त्या ठिकाणी जास्त करून आपल्याला मच्छीचे प्रकारच सापडतील, मासेच सापडतील. अशा प्रकारे इतर आपण आदिवासी एरियामध्ये जाऊ, तिथे मासाचे भरपूर सारे प्रकार असतील जे त्यांचं रोजचं खाणं असेल. मग अशा ठिकाणी जर एखादा भिक्षू पोहोचला तर तो कशा प्रकारे मांस नाही स्वीकारू शकत. तो स्वतः जीवनयापन नाही करू शकणार, त्याचं पोट नाही भरू शकणार, ध्यान साधना तर अजिबात होणार नाही, तर भोजन नाही मिळालं तर. नक्कीच भगवान बुद्धांनी खूप लांबचा विचार करून दूरदृष्टीने या गोष्टी बघितल्यात आणि या गोष्टीला नकार दिला. असो, मग आता ह्या ठिकाणी देवदत्ताला राग आलाय, देवदत्ताला वाईट वाटतंय आणि देवदत्त असं म्हणतोय, अरे हे ते खूप चुकीचं झालं आहे. देवदत्त रागाभरामध्ये त्याचे 500 नवीन जे भिक्षू संघ आता जॉईन झालेले आहेत त्यांना घेऊन चालला गेला दुसऱ्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी आता बुद्धांना भेटायला सारिपुत्त महामुद्गलांना येतात. विचारपूस करतात, त्यांना कळतं की असं असं झालेलं आहे. ते बुद्धांकडे जातात, बुद्धांना म्हणतात, भंतेजी भगवान असं का, काय झालंय? मग कारण वगैरे सांगण्यात येतं आणि पुढे बुद्ध म्हणतात सारिपुत्त महामोग्गलान यांना की भिक्षूंनो, तुम्हाला त्या 500 भिक्षूंवरती काही दयामया आली नाही का? तुम्ही त्यांना असंच जाऊ दिलं? ते भिक्षू नवीनच आहेत, त्यांना इतकी माहिती नाही आहे, ते त्या देवदत्ताच्या पाठीपाठी चालले गेले. तुम्हाला त्यांच्यावरती दया नाही आली? ते कुठल्या तरी त्रासामध्ये फसलेले आहेत, कुठल्या तरी विपत्तीमध्ये फसलेले आहेत. तुम्ही त्यांना यातून वाचवलं पाहिजे, त्यांचं भलं केलं पाहिजे, त्यांच्यावरती अनुकंपा केली पाहिजे. अशा प्रकारे बुद्ध इनडायरेक्टली त्यांना मोटिवेशन देतात, काहीतरी केलं पाहिजे म्हणून. मग आता सारिपुत्त महामुद्गलान काय करतात? भगवान बुद्धांची अनुमती घेतात आणि ज्या ठिकाणी देवदत्त गेलेला आहे त्या 500 भिक्षूंना घेऊन त्या ठिकाणी जातात. आता देवदत्त भगवान बुद्धांची नकल करण्यामध्ये सगळ्यात पुढे, भगवान बुद्धांसारखंच मला मानपान दिला गेला पाहिजे, मी बुद्धांचा कझन आहे, बुद्धांचा भाऊ आहे म्हणून, अशा प्रकारे. आणि तसं तो खूप रुबाबसुद्धा दाखवायचा प्रयत्न करायचा संघामध्ये. असे खूप सारे संदर्भ आहेत. मग आता देवदत्त एका ठिकाणी बसलेला आहे चांगल्या ओट्यावरती, समोर खूप मोठा भिक्षू संघ आहे, त्यांना प्रवचन देतोय आणि दुरून बघतात की सारिपुत्त आणि महामोग्गलान येत आहेत.
की जसं बुद्धांनी सारिपुत्र महामोगल्यान यांचं वेलकम केलं होतं सुरुवातीला, मग तो म्हणतो बघा सारिपुत्र महामोगल्यान हे बुद्धांचा धम्म सोडून हे माझ्या धम्मामध्ये येत आहेत, हे माझ्या संघामध्ये येत आहेत, अहो त्यांचं भाग्य, अहो त्यांचं पुण्य, वगैरे वगैरे वगैरे. सारिपुत्र महामोगल्यान थोडं जवळ जवळ येतात. मग देवदत्त काय करतात, ज्या आसनावरती बसलेले असतात ना, थोडंसं आसन मोठं करतात आणि सारिपुत्रांना म्हणतात या या बसा बसा बसा, म्हणजे जवळच बसा माझ्या असं. पण सारिपुत्र एका दुसऱ्या ठिकाणी आपली जागा बघतात आणि बसतात. नंतर महामोगल्यानसुद्धा आपली जागा बघतात आणि बसतात. मग आता बुद्धांची नकल करत करत आता देवदत्त प्रवचन द्यायला सुरू करतोय, बरोबर त्याच्या भाषेमध्ये सांगायला सुरू करतोय. बघता बघता संध्याकाळ होते, रात्र होते, भरपूर रात्र झालेली आहे. आणि आता देवदत्त परत बुद्धांची नकल करत प्रयत्न करतो की आता माझी कमर दुखत आहे, मी थोडा आराम करतो, सारिपुत्र या तुम्ही आता पुढचा धम्म सांगा, असं आता बुद्धांची नकल करू लागला. बरोबर बुद्धांना काही कारणामुळे बुद्धांची कमर दुखत असे कधी कधी, तर बुद्ध आराम करायचे आणि मग पुढे म्हणते सारिपुत्र म्हणा किंवा मोगलान म्हणते म्हणा किंवा महाकश्यप ही धर्मचर्चा पुढे ठेवायचे, धम्मदेशना देत असायचे. अशा प्रकारे आता लगेच मागच्या बाजूला एक असा बिछाना टाकून देवदत्त झोपला आणि लगेच त्याला झोप लागली, बरोबर. आणि इथे सारिपुत्र महामोगल्यान यांनी धम्मदेशना द्यायला सुरू केलं. त्यांनी अशा प्रकारे धम्म सांगितला, बाकीच्या सगळ्या 500 भिक्षू जे नवीन नवीन भिक्षुगण होते, इतका छान धम्म सांगितला की ते सगळे धर्मामध्ये प्रतिष्ठित होत आहेत. खूप चांगल्या प्रकारे त्यांना धम्म समजतोय, त्यांना धम्म संवेग होतोय, त्यांना कळते की हा धम्मच आहे, हाच धम्म आहे, अनित्य दुःख अनंत त्यांना खूप चांगल्या प्रकारे समजत आहे त्या 500 भिक्षूंना, जे नवीन 500 भिक्षू आहेत त्यांना. आणि अशा प्रकारे ते सगळे धर्मामध्ये प्रतिष्ठित होतात, त्यांना निर्वाणाची पहिली डुबकी लागते. आणि अशा प्रकारे सगळ्या जणांचे दिव्य चक्कू म्हणा किंवा ते चक्कू उघडतात, त्यांना कळतं की धम्म नेमकं काय आहे अशा प्रकारे. आणि मग पण ते सारिपुत्र आणि महामोगल्यान त्या 500 भंतेंना घेऊन आता बुद्धांकडे परत येत आहेत. आणि कोकालिक नावाचा एक भिक्षू असतो जो देवदत्ताचा एकदम सेवक असतो, तो कोकालिक आता देवदत्ताला उठवतोय, अरे उठा, ते 500 लोकांना घेऊन चाललेत बघा ते सारिपुत्र महामोगल्यान, उठा उठा, काय करतायत. देवदत्ताला खूप राग येतो आणि त्या रागाच्या भारामध्ये त्याच्या शरीरामध्ये भरपूर वेदना होतात आणि तो रक्ताच्या गरम गरम उलट्या त्या ठिकाणी करतो, असा हा प्रसंग आहे. आणि कालांतराने मग सारिपुत्र धर्मसेनापती सारिपुत्र आणि महामोगल्यान हे त्या 500 भंतेंना घेऊन आता बुद्धांकडे येतात, बुद्धांना विनंती करतात आणि परत त्यांना संघामध्ये सामील करतात. अशा प्रकारे परत ते लोक संघामध्ये येतात, संघ परत एकदा प्रतिष्ठित होतो. अशा प्रकारे महामोगल्यान म्हणते, सारिपुत्र म्हणते आणि खूप चांगल्या प्रकारे संघाची आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे त्यांनी पार पाडलेली आहे. मग देवदत्ताचं काय, मग देवदत्त कालांतराने त्याचं एकदा मन परिवर्तन होतं, त्याला खूप पश्चाताप होतो, तो रडू लागतो की मी असा इतका वाईट वागलो बुद्धांसोबत, त्याला भरपूर पश्चाताप होतो. आणि एका वेळेस एक प्रसंग असा की तो बुद्धांकडे येत असतो, भरपूर तो पश्चातापामध्ये असतो की बुद्धांनी मला आता माफ करावं, बुद्धांनी आता मला संघामध्ये घ्यावं, मी माफी मागतो बुद्धांना. खूप तळमळतेने तो बुद्धांकडे येत असतो. कालांतराने त्याच्या शरीरामध्ये खूप वेदना होत असतात. त्याचे 4 शिष्य त्याला एका पलंगावरती घेऊन, असं एका खांद्यावरती घेऊन त्याला आणत असतात. कालांतराने त्याला भरपूर त्रास होत असतो, त्याला पाणी प्यावंसं वाटतं, भरपूर त्रास होतोय, खूप जळजळ होते, खूप शरीरामध्ये आग होते. ते बघत तो आता बुद्धांपर्यंत पोहोचणारच आहे, काही मीटरच बाकी आहेत, काही खूपच जवळ बुद्ध आलेले आहेत. पण तरी जसा तो पाणी पिण्यासाठी जमिनीवर पाय ठेवतो, त्या पलंगावरून उतरायचा प्रयत्न करतो, जमीन फाटते आणि तो अविची नरकामध्ये जातो. याचे खूप सारे कारण आहेत की देवदत्त असा का होता. सगळ्यात पहिले त्याने असं का केलं आणि अविची नरकामध्ये गेला का, कारण की बुद्धांना मारण्याचा प्रयत्न केला. जो खूप भरपूर मोठा एक दगड बुद्धांना मारण्यासाठी वरून फेकण्यात आलेला होता, त्याचा एक छोटा दगड बनवून बुद्धांच्या अंगठ्यातनं रक्त आलेलं असतं, अरहंतांचं रक्त काढणं, अरहंतांची हत्या करणं किंवा त्यांना त्रास देणं हे तर भरपूर मोठं महापाप आहे. आणि तिकडनं माणूस सरळ हा अविची नरकामध्ये जातो असा उल्लेख आहे. अशाच प्रकारे देवदत्तसुद्धा अविची नरकामध्ये जातात. मग पुढे काय, पुढे भविष्यामध्ये आपण देवदत्तांबद्दल सुद्धा बघूया. पण देवदत्ताच्या आपल्या काही पारमी आहेत. देवदत्तानेही सुद्धा भरपूर कठीण परिश्रम केलेला आहे. भिक्षू जीवनामध्ये नक्कीच त्यांचे इंटेन्शन थोडे खराब होते, पण विनयामध्ये पण भरपूर पुढे होता. बरोबर, आपण हे 5 गोष्टी बघितल्या. 5 धुतांग कंपल्सरी करण्याचा त्यांचा विचार होता, म्हणजे ते कशा प्रकारे त्याचं पालनसुद्धा करत असेल.
ही सुद्धा गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे. देवदत्त खूप वाईट होते, बुद्धांना मारण्याचा प्रयत्न केला एकदम बरोबर, पण त्यामध्ये विनयामध्ये पण कुठे तत्पर होते. समजा बघा, ह्या 5 गोष्टी संघामध्ये तुम्ही सामील करा, कंपल्सरी करा असं म्हणणारे सुद्धा ते होते. मग देवदत्ताची पुढची गत काय आहे? मग पुढे भविष्यामध्ये भरपूर कल्पानंतर देवदत्त हे पच्चेक बुद्ध म्हणून यांचा जन्म होणार आहे. पच्चेक बुद्ध, अतिसार त्यांचं असं नाव असणार आहे, पच्चेक बुद्ध. खूप मोठी गोष्ट आहे पच्चेक बुद्ध होणं सुद्धा, बरोबर. बुद्ध नंतर पच्चेक बुद्ध नंतर अरहंत आणि मग खाली बाकीचे 3 पुगल अशा प्रकारे. ठीक आहे. अशी आहे भन्ते देवदत्त यांची लाईफ स्टोरी. थोडीफार आपण जी इथे त्यांनी बघितली की त्यांनी कशा प्रकारे संघभेद केला. आणि मग भन्ते सारिपुत्त महामोगलान कशा प्रकारे यांनी आपली जबाबदारी पार पाडली, धर्मसेनापतीच्या नावाने कसं त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत भन्ते महामोगलान यांच्याबद्दल, भन्ते सारिपुत्त यांच्याबद्दल भरपूर शिकायला मिळेल. भविष्यामध्ये सुद्धा आपण बघूया. पुढचं लेक्चर आपण बघू की लोक खूप गोष्टी पसरवतात की महामोगलान हे कशा प्रकारे वारले, महामोगलान हे कशा प्रकारे निपाणाला गेले. खरं काय आहे ते आपण पालीच्या संदर्भातनं बघूया की का त्यांचा मृत्यू झाला, का त्यांची हत्या झाली, याचं कारण काय, बरोबर. आणि मग परिनिब्बाणानंतर ते कसं गेले, त्यांची तर हत्या झाली, बरोबर. हे सुद्धा आपण बघूया. रिद्धिवान होते, रिद्धीमध्ये टॉपला होते, अग्र होते, त्यांचा कोणी हात धरू शकत नव्हता. बुद्धांनंतर रिद्धीमध्ये तेच सगळ्यात अग्र होते. अरे काय स्टोरी आहेत त्यांच्या. आपल्या मिगार माताच्या पासात आला, त्यांनी एका अंगठ्याने हलवलं असं म्हणतात. बक ब्रह्मा जो खूपच घमंडी होता त्याला पागल करून टाकलं त्या ब्रह्मलोकामध्ये जाऊन. अजून काय काय किती छान छान स्टोरी आहेत. आपले लोक वाचत नाही, बरोबर. आणि कुठल्या कुठे व्हॉट्सअपच्या एखाद्या मेसेजला फॉरवर्ड करून किंवा काही पण कुठून पण चुकीचं काही पण वाचून 4 चौघांमध्ये खुर्च्या टाकून जे गप्पा करतात अशाच व्यक्तींचं ऐकत असतात. हातामध्ये पुस्तकं घ्या. बाबासाहेबांनी इतका छान धम्म दिलेला आहे. तुम्हाला वाटतं ना भेसळ आहे, करा, सिद्ध करा भेसळ आहे. घ्या संदर्भ पालीचे, कळवा की हा भेसळ आहे म्हणून करा. नॅशनल कॉन्फरन्समध्ये, इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये आपले पेपर तुम्ही पब्लिश करा आणि सांगा भेसळ झालेली आहे. बघू किती तुमच्या मताचे लोक आहेत. जर तुम्हाला असं वाटतंय तर, जेव्हा स्वर्ग नरकाचा विषय येतो तर करा, बरोबर. व्हॉट्सअपला असे मोठे मोठे लेख लोक पाठवतात, खाली तुमचे नावं तर लिहा की कोणता व्यक्ती हा लेख पाठवतोय, आपण कुठनं संदर्भ घेतोय की हे भेसळ झालेली आहे, काय आपले संदर्भ काय, कुठल्या पुस्तकातनं आपण संदर्भ मांडत आहात की बुद्धाच्या धम्मामध्ये ब्राह्मणांनी भेसळ केलेली आहेत. असं अजिबात नाही आहे. थोडं हुशार बना, हातामध्ये पुस्तकं घ्या. बुद्धांचा धम्म असंच नाही आहे. तुम्हाला पटलं नाही म्हणून ते खोटं आहे का, असो. ठीक आहे, हा विषय पण फार मोठा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पण ते महामोगलान यांच्याबद्दल. अशाच प्रकारे भगवान बुद्धांच्या खूप साऱ्या अग्रशावकांबद्दल आपण व्हिडिओ भविष्य काळामध्ये बनवणार आहोत. एक बुद्धांचा संघ कसा होता याला आपण समजून घेऊ आणि कशा प्रकारे आपल्याला हे मोटिवेशन देतं आहे, आपल्या आत्ताच्या जीवनामध्ये कशा प्रकारे आपण याला पालन करू शकतो, त्यांच्याकडनं मोटिवेशन घेऊ शकतो. एक भिक्षुणी संघाची आपण एक सिरीज सुरू करणार आहोत. खूप मोटिवेशन आहे, भरपूर मोटिवेशन आपल्याला मिळणार आहे, सगळ्या उपासकांना सुद्धा. आपण आलात, आज हा धम्मश्रवण केलं. नक्की धम्म सांगत असताना एखाद शब्द माझ्याकडनं मागे पुढे होत असेल त्यासाठी मी नक्की क्षमा मागतो. बुद्ध धम्म संघ मला त्यासाठी क्षमा करो. माझा हेतू हा शुद्ध आहे. उपासक उपासिकांच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न व्हावी, हाच माझा उद्देश आहे. घराघरामध्ये धम्म जावा, घराघरामध्ये पाली जावं, यासाठी आपण सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे, जो तो याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करत आहेत. आणि नक्कीच अशाच प्रकारे बाबासाहेबांनी दिलेला हा धम्म शुद्ध स्वरूपामध्ये आपल्याला ठेवायचा आहे, टिकवायचा आहे. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे धम्माचं पालन करायचं आहे. आणि धम्म पालन करून तुमचं, माझं, आपल्या सगळ्यांचं मंगल हो, आपल्या सगळ्यांचं कल्याण हो. बुद्धांच्या प्रतापाने, अरहंतांच्या प्रतापाने आपल्या सगळ्यांचं मंगल हो. साधू साधू साधू.